जीवनामध्ये येऊन अनेक तीर्थयात्रा केल्या आणि जर पंढरी जर पाहिली नाही तर महाराज म्हणतात तीर्थे केली कोटीवरी नाही देखील पंढरी. त्याला जेनी जरी मला किती जरी कष्ट केले असतील तरी ते वायाला जातात. असंही पंढरी क्षेत्राचं महिमान आहे. बरं ज्या पंढरी क्षेत्राचं महिमान आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतात काय बरं त्या पंढरी क्षेत्राची विशेषता आहे तर जगाच्या पाठीवरचं एकमेव असं क्षेत्र आहे हे इतरत्र कुठं पाहायला मिळत नाही किंवा या क्षेत्राच्या ठिकाणी जो एकीकरण आहे ते बाबा इकडे पाहायला आपल्याला मिळत नाही. बरं इतरत्र क्षेत्रामध्ये काय आहे आणि या पंढरी क्षेत्रामध्ये काय विशेषता आहे. इतरत्र क्षेत्रामध्ये सद्गुरू महाराज म्हणायचे इतरत्र ठिकाणी क्षेत्र आहे पण देव नाही. काही ठिकाणी देव आहे पण क्षेत्र नाही. काही ठिकाणी क्षेत्रही आहे देव आहे पण भक्त नाही. काही ठिकाणी क्षेत्र पण आहे देव पण आहे भक्त पण आहे पण तीर्थ नाही. इथं मात्र देवही आहे भक्तही आहे तीर्थही आहे क्षेत्रही आहे आणि नामही आहे. महाराज म्हणतात बरं का देव भक्त दोन्ही तीर्थ क्षेत्र नाम ऐसा एक संभ्रम नाही कोठे. इथं मात्र देव आहे नुसता देव नाही तो या देवाचाही देव बळ्या माझा पंढरी राव बळ्या माझा पंढरी राव. साऱ्या देवाचा देव जर कुठं राहत असेल तर पंढरी क्षेत्रामध्ये राहतो. इतरत्र पण देव आहेत ना. काही केलेले देव आहेत काही झालेले देव आहेत पण मात्र केलेले देवही इथं पंढरपुरात नाही आणि झालेला देवही नाही. इथं पंढरपुरामध्ये जो देव आहे तो स्वयंभू देव आहे. इतरत्र देवदेवता आहेत पण त्यांना मात्र आमचे संत मानत नाही. का बरं तेच आपल्या पोटाकरता रडतात तर ते तुमची आमची इच्छा कधी पूर्ण करणार. पण इथला जो बाबा आहे तो कसा आहे आंधळ्या पांगळ्याचा प्रसवना विश्वची ज्या परमात्म्यापासून जेणे हे विश्व निर्मिले मरसी देवा संस्था दिले 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे आपुलिया. ज्या परमात्म्यापासून जगत निर्माण झालेला आहे असा परमात्मा जर पुढे राहत असेल तर तो पंढरी क्षेत्रामध्ये राहतो. आणि बाकीचे देवदेवता पाहिले तर नवेचा खाई जो खाई माया राणी मेसाबाई बळिया माझा पंढरी रावतो या देवाचाही देव. बाकी देव म्हणजे रंडी चंडी शक्ती मध्यमास बक्षिती त्यांनाच कोंबडीने बकरे कापायला लागतात. हे आपल्याला जीव दाखवा जाणार विठाला.